आय वुड कन्सिडर हनुमान सिंग सर माय एज गुरु. ओके. कारण जेव्हा आम्ही इंडिया अंडर 15 ला सिलेक्ट झालो कॅम्पला, तर तिकडे दिग्गज लोक भरपूर होते आणि माझं नशीब होतं की आय कुड स्पेंड वीक्स टाइम विथ सर एलापल्ली प्रसन्ना. हो. सो कर्नाटकाला खेळत असताना की त्या कॅम्पमध्ये? नाही, कॅम्पमध्ये. अच्छा. तिकडे रॉजर बेन्नी होते, के तारापूर सर होते, सय्यद किरमाणी, एलापल्ली प्रसन्ना सर, बिशन सिंग, सगळे येत होते. तर मला त्यांच्याकडनं एलापल्ली प्रसन्ना सरकडनं खूप ते टिप्स मिळाले किंवा बेसिक ऑफ स्पिन बद्दल काय असतं. पण ती मजा अशी झाली की जेव्हा मी परत आलो तेव्हा हनुमान सिंग सरांनी काय केलं की आम्ही फक्त नॅशनल कॅम्पला होतो म्हणून नाही, पण त्यांनी जे आम्ही 3-4 जण नॅशनल कॅम्पला होतो त्यांना त्या पावसाळ्यामध्ये ते बोलले आनंद आय ट्रेन यू. अच्छा. सो आम्ही शाळा कॉलेज संपल्यावर 3-3:30-4ला आम्ही चर्चगेटला पोहोचायचो आणि एवढा मोठा माणूस हनुमान सिंग त्यांची ती ब्लू फियाट घेऊन ते सत्कार हॉटेल बाहेर आम्हाला पिक करायचे. अच्छा. आम्ही मग वानखेडेवर जायचो पावसाळ्यामध्ये आणि वानखेडेच्या नॉर्थ स्टँडच्या इकडे जे मागे स्टँड आहे तिकडे MCAने आम्हाला जागा दिलेली. तिकडे ते ऍक्च्युली स्टम्प्स आणि गुड लेंथ एरिया मार्क करायचे. ओके. आणि जिकडे तुमचे स्नॅक्स ठेवतात तिकडे आमचे पुस्तक असायचं. अच्छा. आणि त्या पुस्तकामध्ये जोपर्यंत दिवसाचे 100-150 बॉल गुड लेंथवर टाकत नाही तोपर्यंत ते आम्ही पुस्तक स्पॉटसाठी म्हणजे असे ते आपण 0 आणि फुल्ली करून ठेवायचो. गुड लेंथवर पडला की टिक करायचं, गुड लेंथवर पडला की टिक करायचं. ओके. आणि त्यांनी हनुमान सिंग सगळी माझी ऍक्शन नीट केलीच, कारण माझी आधी ऍक्शन कशी एकदम वेगळी होती. ओके. त्यांनी ते बांबूस ठेवून मला सरळ धावत येऊन सगळं. आणि मग ते प्रॅक्टिस संपवून आम्हाला मग क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला घेऊन जायचे गाडीमध्ये. तिकडे आम्हाला स्नॅक्स वगैरे द्यायचे आणि आम्हाला परत स्टेशनवर ड्रॉप करायचे. ड्रॉप करायचे. सो आय वुड कन्सिडर माय गुरु एज सर हनुमान सिंग सर.